नमस्कार. एक मिनिट मी जरा ड्रायव्हरला फोन करते आमच्या. हां प्लीज. हेलो ड्राइवर. हो गया ना, काम हो गया ना, तैयार गाड़ी. हाँ. तो सुनो, अभी वो उधर ना कृष्ण कमल करके बंगला है, पेट्रोल पंप के उधर एडवोकेट चौधरी है. चौधरी पेट्रोल पंप नहीं बाबा, एडवोकेट चौधरी, पेट्रोल पंप के पास. हाँ समझा, पूछने का उधर पूछो. एडवोकेट चौधरी उनका नहीं है पेट्रोल पंप, त्यांचा पेट्रोल पंप नाही आहे, त्यांचा कृष्ण कमल बंगला आहे. तर विचार जरा तिकडे. हां, आणि ते सांगतील की ॲडव्होकेट चौधरी कुठे राहतात, असं पेट्रोल पंपावर विचार आणि येईल पटकन. हां चल. हां काय हे काय कळत नाही पटकन. का सोपं सरळ सांगतेय मी त्याला. नमस्कार. आता फायनली नमस्कार. हे म्हणजे आम्ही इथे येणार हे माहिती होतं त्यांना, तुम्ही सांगितलं होतं? हो. अरे हो, म्हणजे सांगायलाच हवं ना. ऑफकोर्स. अरे घरचा आहेस ना तू, सांगायलाच पाहिजे नाही का. म्हणून मी सत्यजित चौधरी, ओमचा काका. मी चिपळूणला असतो. हो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि ओमचं लग्न ठरलं हे आम्हाला माहितीच नव्हतं. अहो खरंच आनंदाची बाब आहे ही. माझा मुलगा समीर. नमस्कार करतो. अरे असू दे. आणि तुमची मुलगी वकील आहे, मला माहितीच नाही, आत्ताच कळतंय. खरं सांगू का, या अशा लोकांपासून जरा घाबरूनच राहायला हवं. अरे तुम्ही उभ्या का? बसा. हो. ए दादा ये ना, बस. हो. नक्की ओळखलत ना मला? म्हणजे मी ओमचा काका आहे ते. हो म्हणजे काय, सांगितलं ना आता त्यांनी ईशाताईला, ओमदादाचे कोकणातले काका. हा, तुमच्या आईचं श्राद्ध आहे ना आता. हो. दरवर्षी येतो मी. आमची आई, तिच्यामुळेच तर हे सगळं वैभव मी बघू शकलो. असो, काय जाणारा माणूस जातो, भूतकाळात रमण्यात काही अर्थ नसतो. पण तरी आठवण येतेच ना आईची. हो म्हणजे काय, साहजिक आहे. हो आमचा ओम हा. नक्षत्र, त्याच्यासारखा मुलगा तुम्हाला मिळणार नाही कुठेही. हो. काय लहानपणी त्याच्या मनावर खोल परिणाम झालाय आई वडिलांचा डिवोर्स बघून. डिवोर्स? चहा घेणार का? माझा डिवोर्स झालाय हे सांगतोय तो. हो ना रे? हा मला माहिती आहे, यांचा डिवोर्स झालेला मला माहिती आहे. अरे हो. माहिती आहे त्यांना, माझा डिवोर्स झालाय हे माहिती आहे त्यांना. आणि माझ्या डिवोर्सच्या वेळेस ओम खूप लहान होता हेही माहिती आहे त्यांना. आणि त्यामुळं ओमच्या मनावर परिणाम झाला असू शकतो हेही माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा विषय आता बस झाला. चहा घेणार का? नाही, खरं म्हणजे हा विषय मला काढायचा नव्हता. पण ओम आता लग्न करतो की नाही अशी मला भीती वाटत होती, म्हणून. मी चहा आणते. मधू चहा केलायस ना? हो आता चला. काय चाललंय काय तुमचं? चहा मोठी माणसं महत्वाचं बोलतायत, कळत नाहीये का तुम्हाला? अहो माझी मुलगी सून म्हणून यायची आहे ना या घरामध्ये, तर हा विषय नको, आता आपण विसरून जाऊया ना सगळं. नाही, तुम्हाला सांगू का, पाहुण्यांना सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं असं वाटतं याला. हो ना सत्यजित? तुझं इंटेन्शन आवडलं मला. अरे पण यांना ऑलरेडी सगळं माहिती आहे, त्यामुळं विसरून जाऊया सगळं. नाही, ते तसं म्हणत नव्हते. म्हणजे आम्हाला खूप आनंद झालाय सगळ्यांना, कारण
ओमदादाचं लग्न आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे नाही का बाबा? हा खरंच खरंच मला खूप आनंद झालाय. मी काय म्हणतो ना, आपण हे लग्न कोकणातच करूया आमच्या इथे. अगो बाई, माहिती कसा मोठा मांडव टाकूया, केळीच्या पानावर जेवणावळी, पंक्ती मागून पंक्ती झडतायत, सनई चौघडे वाजतायत. पंचक्रोशीत असं लग्न झालं नसेल ना, असं लग्न करूया आपण ओमचं. हा नाही म्हणजे बघा, हा विचार करून बघा. हा कल्पना मस्त आहे अगदी. माझ्या अगदी सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं बाई. हा पण मुलं कुठे ऐकणार आहेत आपलं? अक्षर टाकायला बोलवलं तरी पुरे आहे. खरं आहे तुमचं. ही दोघं वकील ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर लग्न करूनच आपल्या समोर यायचे काय? तेच करायला पाहिजे होतं. हा अहो म्हणजे खर्च किती वाचतो, उगाच आपलं सगळं वेस्ट सगळं. असं कसं? हाऊस मौज हवीच नाही का? हा पण तुला कळणार नाही. हा तुझ्या आईला समजू दे, कशी झाडते बघ तुला ती. हो ना. नाही नाही, आणि ओमनी जरी हे सगळं थोडक्यात निभवलं ना, तरी शोभना सगळी हौस तुझ्या लग्नात भागवत घेईल. कोण शोभना? माझी आई नाही का, माझी आई. मला ना मधूचं आश्चर्यच वाटतं बाई खरंच. एवढं ओमच्या मागे करवली म्हणून उभी राहणार आहे, तरी लग्नाबाबतीत एवढी वृक्ष कशी ग तू? तू करवली? वृक्ष कुठे, मी खूप मजा करणार आहे लग्नात. ते असंच आपलं. आणि मीच तर बहीण आहे ओमदादाची. अजून कोणी आहे का दुसरी बहीण कोणी त्याला? नाही नाही, तेच म्हटलं. आला का? ये म्हणा. काय ओके ना सगळं? ये बस बस. पाणी देऊ का? हा पाणी पाणी दे. हो पाणी पकड ग. हा, देते. हा. हा, दे. हे घे. ठीक. सावकाश पी. तोंड लाव चालेल. अरे बस ना. आली आली आली. नाही या. हे सगळी भेट झालीच का? हा. नमस्कार. अरे नमस्कार. कसा आहेस? गडबडच झाली ना सगळी. म्हणजे एकदम मला क्लासला जाण्याची गडबड आहे ना, ते गडबड झाली आणि असं जात होतो तर तेवढ्यात बाहेर गाडी आली ना. आमचीच गाडी आहे ती. आला ना ड्रायव्हर, सापडला एकदाचा पत्ता त्याला. निघूया आता, आम्ही निघतो. हा अगं बाई, पिंकी पिंकी बाहेर बसली, गाडीतच बसली. हा बसली का जाऊन? तिला इशूताईकडे जायची घाई आहे नुसती. ए धना, शोभना आणि बाबांना सांगा आम्ही येऊन गेलो म्हणून. चला चला, येतो आम्ही. हा, चला चला नाही निघूया. पण तुम्ही काही खाल्लं पण नाही हो. अगं कसं खाईल तो, त्याचं पोट बघ ना हो कसं. हो, खायचं प्यायचं आता ह्याला तर बोलायचंच नाहीये काही. हो पण तुम्ही दोघी तरी काहीतरी खाऊन जा ना. असं काय करता? नाही पण ईशाताई वाट बघत असेल खूप. हो, इशू वाट बघते आमची. चल चल बाबा, चल. ट्रॅफिक पण चला. लागतं, वेळेत निघा. हो हो, निघतो आम्ही आता. चल बाळा, चला. नमस्कार. येते, हा? हा, अच्छा अच्छा चला बाय बाय बाय. लवकर चला ना, सोडायला जाऊ ना आपण. चला चला दारापर्यंत येतो की आम्ही तुमच्या. चला चला चला. दादा, ह्या शोभना कोण? अरे आत्ता म्हणाला नाही का की शोभना आणि बाबाला सांग मी येऊन गेले म्हणून? हो असं म्हणाले. म्हणजे मधूची आई शोभना, त्या पण इथेच राहतात? नाही, त्या राहत नाहीत रे इकडे. पण काय त्यांच्याशी ओळख आहे ना. हो. प्लीज प्लीज प्लीज, तू ना मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस. मी तुला समजावतोय की नाही, माझी लिंक तोडू नकोस माझी तू. हा प्लीज, मध्ये नको बोलूस. हे बघ, शोभना ही मधूची आई आहे आणि मधू ही ओमची मानलेली बहीण आहे. म्हणजे शोभना ही ओमची मानलेली मावशी झाली, आणि मानलेली मावशी म्हणजे शेवटी मानलेली आईच ना, नाही का? हे भाऊ नाही म्हणजे आता काय? बाबा जाऊ दे ना. म्हणजे आपल्याला काय करायच्या आहेत गोष्टी, नाही का काका? करेक्ट करेक्ट, यू आर राईट. तुला काय करायचंय? मध्ये मध्ये बोलू नकोस. बर दादा, मला एक सांग की हे बाबा कोण? बाबा कोण? अरे मी तेच विचारतोय तुला, हे बाबा कोण? अच्छा, मला विचारतोय.
हो ते नाही का म्हणाल्या शोभना आणि बाबाला सांग मी येऊन गेले म्हणून. कोण बाबा? आबा. बाबाच म्हणाले. बाबा का आबा म्हणाले रे. काय ऐकतो? आबा म्हणाले. आबा. आबा. आबा? नाही नाही, अरे मी काहीतरी वेगळंच ऐकलं. बाबा बाबा मला नाही, आबा म्हणाले. तू ऐकलं नाहीस नीट. असेल, पण मग हे आबा कोण? तूच ओळख बघूया तुला ओळखता येत आहे का सत्यजित. लेट्स सी. सांग तूच की आबा कोण? कोण म्हणजे कोण राहिलं आता? कामत. करेक्ट. अरे कामत आजोबा. बरोबर ओळखलंस रे तू. वा वा वा. कामत आजोबा म्हणजे आबा. कामत म्हणजे शोभना कामत बाबा आबा. नाही मला काय वाटलं माहितीये का की त्या गौरीला चुकून शोभना म्हणाल्या की काय. नाही पण आता सगळं व्यवस्थित म्हणजे माझ्या डोक्यात फिट झालंय आता. शोभना बाबा आबा कामत सगळं. बरं गौरीला माहिती आहे ना लग्नाबद्दल? ऑफकोर्स माहिती असणारच ना. म्हणजे काय? म्हणजे ती लग्नाला येणार आहे ना? ऑफकोर्स येणार म्हणजे काय? ऑफकोर्स. अरे हे बघ एक लक्षात ठेव सत्यजित. मी आय नो की गौरी आणि माझ्यात काही प्रॉब्लेम्स आहेत. वी आर नॉट टुगेदर. पण तरी सुद्धा शेवटी ती आई आहे ओमची. येणार म्हणजे ऑफकोर्स येणारच लग्नाला. नाही तरी पण दादा मला फोन आलाय का? नॉनसेन्स. तू नाही. हा दिस गाय इज अ पेन. तू तर काही बोलू नकोस. बोलूच नकोस तू. हॅलो. हाऊ डेअर यू डू दिस टू मी? नो नो नो. आय डोंट वॉन्ट टू लिसन. नो यू लिसन टू मी. नो नथिंग डुईंग. बघितलं कसा विषय टाळून निघून गेला ते. काहीतरी गडबड आहे हे नक्कीच. बाबा. चल बघू. नशीब माझं. मी इतकी घाबरलेलं मला वाटलं आता कळणार सगळ्यांना सगळं. नाही कळलं म्हणजे महत्वाचं. मेसेज तरी करा. हा मधू बोल. हा हा ऐक ईशाताई, आता तुझी आई इथून निघाली आहे तुझ्याकडे यायला. हा निघाली. ओके ओके. सॉरी यार मधू. माझ्यामुळे सगळ्यांना भयानक ताप झालाय. सॉरी यार. अगं सॉरी काय त्या? तू कशाला सॉरी म्हणतेस? आपल्याला काय माहिती होतं का ते अचानक येणार म्हणून? ठीक आहे ना. पण काय झालं तिकडे एक्झॅक्टली मला सांगशील प्लीज? हे बघ ऐक, फार काही नाही झालंय. त्यांना काही कळलं नाही. हा फक्त सत्यजित काका आहेत ना, त्यांनी जरा गोंधळ म्हणजे घालायचा प्रयत्न केला, घातला नाही. त्यांनी ना ओमच्या बाबांच्या डिवोर्सचा विषय काढला. काय? मला झालं मेलं गेलं सगळं हातात गेलं. संपलं. कुठलं भांड? अरे अरे ऐक 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 हे बघ ऐक. ओमच्या बाबांनी व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे सगळं. हा आमची तारांबळ उडाली होती थोडी, पण तुझ्या आईला काहीही कळलेलं नाहीये. थँक गॉड. आणि काकांचं काय मग? त्यांना कळलं? त्यांना माहित नाही. म्हणजे नसेल कळलं. जाऊ दे ना. जो होगा वो देखा जाएगा. आत्ता पुरतं तरी सगळं सावरलं गेलंय. यार काय यार.
दरवेळेला आईला सांगते की नको असं काय डायरेक्ट एकदम करत जाऊ. मी किती वेळा सांगू तिला आणखी, काय करू म्हणजे तिला पटेल यार. ठीक आहे ना, आता काय प्रत्येक वेळी आपण त्यांना हे सांगत बसणार का? नाही लक्षात राहिलं त्यांच्यात, जाऊ दे. आता झालंय ना सगळं. हा आता झालंय, आता विचार नको करूस, पुढचं पुढे बघू. पण एक खरं सांगू का, आज आपण वाचलोय ना ते फक्त ओमदादाच्या बाबांमुळे. ऐन वेळेस काय सांभाळून घेतलंय त्यांनी. मी करते त्यांना नंतर फोन. बट चल मी ठेवते आता, हे लोक कधी येतीलच इथे. हा चल, थँक्स यार, बाय. हो चालेल. हा हा तू बघा, काळजी घे, नीट हँडल कर. हा बाय बाय बाय. आम्ही ते ही केस सगळी बेंद्रेंना समजावलेली आहे, तू त्यांना भेट. हा ते सगळं क्लिअर करतील. चल पळ. एवढे मिस कॉल्स. हॅलो ओम भाऊ, अहो किती मिस्ड कॉल दिले मी तुम्हाला. अरे नाही, माझा फोन सायलेंटवर होता, कळलंच नाही मला. अहो काय नाही, इथे आपण आता मरता मरता वाचलो माहिती ना सगळे. काय झालं? अहो काय सांगायचं, ते सगळे सासवडच्या ते ईशाताईची आई आणि ती सगळी 2 टवाळ पोरं आली होती ना घरी. काय? अहो हा, म्हणून तर अर्जंटली फोन लावत होतो ना. त्यात तुमचे ते कोकणातले काका आलेत ना इथे. सापडता वाचलो ओम भाऊ, सापडता वाचलो. काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? प्रॉब्लेम म्हणजे ते काय, ते काका आहेत ना, काका डायरेक्ट ते ईशाताईच्या आईच्या समोरच आले ना. आणि ते काय वाटतं ते बोलायला लागले, म्हणजे तुमच्या सायंटिस्ट काकांचा डिव्होर्स झाल्याचं बोलले. ते शोभना बाबा काय वाटेल ते बोलत होते. मग काय कसं बसं वाचलं सगळं प्रकरण. असला गाव भरलं होतं ना, सांगतो तुम्हाला. काकांना डोक्यात जायला लागलाय, काय करायचं याचं कळत नाही. आणि आपण तुम्हाला एक सांगू का, हा ओम भाऊ, तुमचे बाबा आहेत ना, म्हणजे सायंटिस्ट काका, लय भारी, एकदम डॉक्युलेटीचा माणूस आहे माहिती ना, सायंटिस्ट आहे ना. असलं त्यानं ते सांभाळलं ना, इकडचं तिकडं फिरवून, असं ना काय पत्ता लागू दिला नाही कोणाला. काकाला थोडं संशय आला असं वाटतंय, पण तुम्ही तुमच्या बाबांना थँक्स म्हणा. फार छान काम केलं तिने आपल्यासाठी आज. नाटक खेळ कधी जमणार नाही ते. हा ठीक आहे, मी बघतो. ठेवू का? फार लोकांना ऐकलं कोणीतरी ना, काय नको ना. चल बाय. व्हेरी गुड. उतर, एक मिनिट. अरे काय तुला लाज नाही वाटत? दुसऱ्यांच्या टॉयलेट मध्ये इशू पुरे अगं. कसली लाज, कळ एवढे येत होते, मग मी काय करणार? कळत नाही. अरे सांग नाही. हाय काय काकू? मी ओळख करून देते. पिंकू, ही अश्विनी ताई आहे. हॅलो. आणि हा बंटी आहे. ओ हाच का तो? काय तुला फालतूगिरी आई? आणि तू काय ग, काहीतरी एखादं सुलभ वगैरे शोधायचं ना. तू ओमच्या घरी काय इशू, आता मी सुलभ शोधत बसू का पुण्यामध्ये येऊन? आणि मी काय मुद्दाम गाडी बंद पाडली का ग त्या ओमच्या घराच्या जवळ? ओके 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 ओके. बरं ठीक आहे. कसा झाला प्रवास? सगळं छान झालं, मस्त झालं प्रवास. हा, पण हा खानेरडा होता ना. तुम्ही सगळेजण मलाच का ओरडताय? ते का आपल्या हातात असतं का? हे होतं ना आपल्या हातामध्ये, मग ते सांभाळायचं होतं, ऐकायचं होतं माझं. हातात म्हणजे? अगं अश्विनी ताई, पोटात कळ येणं हे का आपल्या हातात असतं का? आणि त्यानंतरची क्रिया करणं हे किती महत्वाचं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण तुम्ही का ओरडताय? ते बरोबर, ठीक आहे, नको मारू त्याला. बरं, आता अश्विनी ताईने एक मस्तपैकी जंगी जेवणाचा बेत केलेला आहे. त्यामुळे ना आपण सगळेजण खूप छान जेवणार आहोत. ओके, आपण सगळेजण. नाही ठीक आहे, आपण याला पण द्यायचं. बरं काकू, बी कम्फर्टेबल. 2-3 दिवसात मी पण नाशिकलाच जाते. ए ताई, तू नको ना जाऊ नाशिकला. का? अगं मी काय आता नाही जाणार आहे. आता आपण खेळायचंय मस्त. तोपर्यंत ईशाताई जेवण गरम करणार आहे. चला ठेवती सॅक. ठेवून दे ग. हा चला, काय खेळायचं? काय पण. आणि आता ओमदादा पण येणार आहे. हॅलो.
अरे काय कुठे आहात तुम्ही? मला बंद करून गेलात हा? अगं बंद काय, बंद असलेलं बरं. बाहेर जो राडा चालला ना त्यापेक्षा एकटं खोलीत बसलेलं बरं. का काय काय झालं काय? अरे काही विचारू नकोस. ईशाताईच्या आईला आणि सत्यजित काकाला सांभाळताना जी काय जुगलबंदी चालू होती आमची. काय म्हणतेस काय जुगलबंदी वगैरे काय बोलतेस? बरं आजी, आज खास यांना मी तुला भेटायला घेऊन आले. का? कारण की ऑफिशियली त्यांनी आपल्या नाटकात एंट्री घेतलेली आहे. म्हणजे अरे काय खोटं बोललेत सपासप, एक से एक. माहितीये तू खोटं बोललास? सत्यवादी हरिश्चंद्र. हो आजी, हसताय काय तुम्ही? मला तिकडे घाम फुटला होता माहितीये ना. अरे सुरुवातीला आम्हाला घाम फुटला होता, पण काय ना आता सवय झालंय. खरं म्हणजे मजा येते रे. आणि त्याहीपेक्षा खरं म्हणजे आम्ही निर्लज्ज झालेलो आहोत. प्रेमात आणि युद्धात सगळं चालतं, आपण फार मनाला नाही लावून घ्यायचं. पण आजी, आज या सगळ्या किस्सात आपले हौशी कलाकार नव्हते, हे खूप बरं झालं. हौशी कलाकार म्हणजे कोण? अरे कामत आणि कोण? अरे त्यांना सांभाळायचं म्हणजे अगदी कठीण. ए पण काय मी म्हणते, तू मला बाहेर का नाही घेऊन गेलीस? नाही तर ते ईशाच्या आईला माझ्याकडे आणायची होती ना. इथे तुझ्या समोर आजी तू वाटेल ते बोलतेस त्यांच्या समोर. तू घाबरवून टाकतेस माहितीये त्यांना. काही काय बोलतेस तू? आजींना कोणी घाबरू कसं काय शकतं आणि का? सांगते, सगळं सांगते. पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आपण त्यांना आजीला डिमेन्शिया झाला असं सांगितलंय, त्यामुळे आजी त्यांच्या समोर वाटेल ते बरं आणि त्या फुल घाबरून असतात तिला. डिमेन्शिया? आय थिंक दिस इज टू मच. काय का झालं, कसं झालं ते काही विचारू नका, ते झालं. इथे सत्यजितला संशय नाही आला? आजी, आय थिंक की त्याला संशय आलाय. तुम्हाला खोदून खोदून बरंच काय विचारत होता. अरे कधी जाणार आहेत आता फायनली? आता उद्या श्राद्धानंतर जाणार आहे असं म्हणतोय. लेट्स सी. अरे आता श्राद्ध कोणाचं करताय? माझ्या आईचं श्राद्ध आहे आज. आय नो सत्यजित हे सगळं नाटक करतोय, त्याच्या मनात काय आहे. ओके